कमीच लोक शिक्षण घेत होते, तेही उच्चवर्णीयांचे लोक, म्हणजे ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे, गर्भ श्रीमंत आहेत. आणि त्या काळाची जी संस्कृती होती ती पुरुष प्रधान संस्कृती आणि समाजामध्ये जातीयता भेदभाव निर्माण करणारी संस्कृती. त्या संस्कृतीमध्ये फक्त मोजक्याच समाजातील लोकांना, मोजकेच जे उच्चवर्णीय आहेत त्यांना शिक्षण घेण्यास परवानगी होती. त्या कठीण काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण घेतले आणि बऱ्याचशा त्यांना अनुभव आला, बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत, ते तुम्हालाही माहीतच असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काळ म्हणजे संघर्षाचा काळ असं म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समाजासाठी केले, जे देशासाठी केले, त्यांचं कार्य इतकं महान आहे की शब्दामध्ये शब्द अपुरे पडतील असं इतकं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यांचा संघर्षाचा काळ, त्याच्या संघर्षाच्या काळातून प्रेरणा घेण्यासारख्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रामधून आहेत. आणि याच महामानवाने देशासाठी, समाजासाठी खूप महान कार्य केलेलं आहे. आणि याच महामानवाविषयी आज आपण त्यांच्या शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर मिलिंद कॉलेज औरंगाबाद, म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन अंतर्गत मिलिंद कॉलेजची स्थापना केली. आणि ती स्थापना 1950च्या सुमारा म्हणजे या वर्षामध्ये केलेली आहे. आणि ठिकाण आहे औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर. या शहरात कॉलेज स्थापन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बऱ्याचशा अडचणी आल्या. मूळ उद्देश होता की गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं. आणि त्या काळी म्हणजे 1950च्या काळ जर बघितला असेल तर त्यावेळी किंचितच उच्चवर्णीयांचे लोक शिक्षण घेत असत आणि आपल्या बहुजनांना म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 रोजी त्यावेळेस औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी मिलिंद कॉलेजची स्थापना केली. आणि हे मिलिंद कॉलेज म्हणजे मराठवाडा विद्यापीठ त्यावेळेस. आणि जेव्हा नामकरण झालं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या परिसरामध्येच हे मिलिंद कॉलेजची स्थापना केली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि या कॉलेजमध्ये प्रायमरी पासून ते हायस्कूल पर्यंत आणि हायस्कूल पासून ते उच्च माध्यमिक म्हणजे 11वी-12वी पर्यंत त्याच्या पुढचं शिक्षण ही या मिलिंद कॉलेजमध्ये दिलं जातं. मिलिंद कॉलेजमध्ये तिन्ही फॅकल्टीचे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे वर्ग चालतात. आणि याच्याच बाजूला लॉ कॉलेज सुद्धा आहे मिलिंद कॉलेज अंतर्गत. हेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. औरंगाबाद जे की आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये स्थापन झालं.
आणि या विद्यालयामध्ये हजारो स्टुडंट हे चांगले घडलेत, जे कोणी डॉक्टर झालेत, कोणी वकील झाले, कोणी इंजिनियर झालेत, कोणी समाजसेवक झालेत, कोणी चांगले बिझनेसमॅन झालेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिक्षणाची मुळं औरंगाबादमध्ये पेरली होती आणि छोटंसं रोपटं त्यांनी लावलं होतं, आज एका वटवृक्षाप्रमाणे सर्वांना छाया देते, एज्युकेशन शैक्षणिक छाया, आणि त्यांचं करिअर घडवते. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं हे मिलिंद कॉलेज. त्याच परत शहरामध्ये सिद्धार्थ महाविद्यालय औरंगाबादची स्थापना 1960 च्या नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गतच त्यांचा विस्तार झालेला आहे. 1960 म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर, म्हणजे जी एज्युकेशन पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत जे काय महाविद्यालयाचा विस्तार झाला, त्यामध्ये सिद्धार्थ महाविद्यालय औरंगाबाद हे विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर स्थापन झालं, जे की इसवी सन 1960च्या नंतर. आणि दुसरं एक कॉलेज पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत स्थापन झालं, डॉक्टर आंबेडकर कॉलेज वडाळा, मुंबईमध्ये. म्हणजे हे जे कॉलेज स्थापन झाले ते बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर. पण ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संस्था स्थापन केली होती एज्युकेशनच्या संदर्भामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याकरता, त्याच संस्थेअंतर्गत दुसरं कॉलेज डॉक्टर आंबेडकर कॉलेज वडाळा मुंबई आणि डॉक्टर आंबेडकर कॉलेज आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई, हे 3 एज्युकेशनचे प्लेस त्या स्थापन केलेत. आणि या ठिकाणातून, या महाविद्यालयातून, या इन्स्टिट्यूट मधून हजारो स्टुडंट हे चांगले शिकले, घडले. आणि जे स्टुडंट चांगल्या प्रकारे घडले त्यांनी सोशल मुवमेंट चांगल्या प्रकारे चालवल्या. समाजाचं काही देणं लागतंय. बाबासाहेबांचा हेतूच होता की आपण जे काही गोष्टी कमवतोय, आपल्या कमाईमधून निदान 10% तरी रक्कम ही समाजासाठी खर्च करावी, असा त्यांचा उद्देश होता. आणि हे त्यांच्या संकल्पनेतून बरेचसे स्टुडंटनी सोशल मुवमेंटमध्ये भाग घेतला आणि आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं काम आता ही करत आहेत. मी नाव नाही घेणार अशांचे, पण बऱ्याचशा प्रमाणात सोशल मुवमेंट ह्या आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं काम या 3 कॉलेजमधून त्यांची पेरणी झाली. सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. आणि ती सोसायटीची स्थापना दिनांक 8 जुलै 1945 रोजी मुंबई ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि या संस्थेअंतर्गत काही त्यांनी महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. महाविद्यालय मुंबई स्थित आहेत, औरंगाबादमध्ये आहे, जे की आता छत्रपती संभाजीनगर ज्याचं नामकरण झालेलं आहे औरंगाबादचं. या शहरामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिकची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात केलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणते कॉलेज स्थापना कधी केली आणि कुठे केले हे या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
तर चला पाहूया. प्रथम सिद्धार्थ कॉलेज मुंबई. सिद्धार्थ कॉलेजची स्थापना 20 जून 1946 रोजी मुंबई या ठिकाणी पोर्ट या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. आणि हे कॉलेज असं भव्य कॉलेज आहे जिथं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या तिन्ही फॅकल्टीचे स्टुडंट शिक्षण घेत असतात. आणि त्यानंतर